नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कृष्णा कुलकर्णी आपल्या तुळजाराम चतुर्शन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामध्ये गेली 10-11 वर्षापासून शिकवत आहे. खरं तर या कोरोनाचा काळ नसता तर आपल्या सर्वांची निश्चितपणे भेट झाली असती. मी SYBAला मॅक्रो इकॉनॉमिक्स हा एक विषय शिकवत असतो. तर तुम्ही जर आता FYच्या वर्गात असाल आणि कदाचित जर पुढच्या वर्षी कॉलेज सुरू झाले तर आपल्या सर्वांची नक्कीच भेट होणार आहे. आज मी ज्या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहे तो विषय आपण तुमच्या ब्रिज कोर्सच्या अंतर्गत वेगवेगळी व्याख्यानं तुमच्यासाठी घेत आहोत. याचाच एक भाग म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक्स इन कंटेम्पररी एरा, म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व काय याविषयीचा विषय त्यावर मी तुमच्याशी बोलणार आहे. खरं तरी तुम्ही 11वी-12वीला देखील इकॉनॉमिक्स हा विषय शिकला आहातच आणि त्यात तुम्ही अर्थशास्त्राची व्याख्या शिकली असेल की इकॉनॉमिक्स इज द सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन स्केअर्स मीन्स अँड अनलिमिटेड वॉन्ट्स, की आपल्या ज्या गरजा असतात त्या कशा असतात, अमर्यादित आहेत आणि या गरजा पूर्ण करण्याची साधनं कशी आहेत, दे आर स्केअर्स, म्हणजे साधनं मर्यादित आहेत आणि आपल्या गरजा अमर्याद आहेत. बट दी स्केअर्स मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह युजेस, म्हणजेच काय तर ही जी साधनं आहेत यांचे पर्यायी उपयोग आहेत. म्हणजे पैसा असेल तुमच्याकडे, एक तर मुळात पैसा कमी असतो आणि पैशापासून आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या गरजा असतात त्या अतिशय जास्त असतात. आणि दुसरं म्हणजे परत काय की परसा जो असतो, पैसा असेल किंवा गरज पूर्ण करायचं साधन म्हणून अर्थशास्त्रात पैशाला महत्त्व आहेच. मात्र अर्थशास्त्र हे केवळ पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे का? नाही. उदाहरण सांगायचं झालं तर की गरज जशी पैशाने पूर्ण होते तशीच गरज पूर्ण करण्यासाठी वेळेची देखील आवश्यकता असते. समजा तुमच्याकडे खूप पैसे आहेत मात्र वेळ नाही, तर अशा वेळेस तुम्हाला काय असतं की पैसे असूनही त्या पैशांचा उपभोग घेणंसुद्धा अनेकदा शक्य होत नाही. तुम्ही कधी इमॅजिन केलं आहे का की एखादा मिठाईचा दुकानदार असतो आणि त्याला स्वतःला जर डायबिटीज झाला असेल तर जो जगाला मिठाई विकतो त्याला स्वतःला मिठाई खाता येणार नाही. म्हणजेच काय की त्याची गरज काय मिठाई खाणे, पण त्याचं साधन काय, चांगलं आरोग्य. तर चांगल्या आरोग्यामध्ये मिठाई खाणे हे त्याच्यासाठी बसत नाही. त्यामुळं अनेकदा गरजा पूर्ण करण्याचं साधन म्हणून पैशाचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जात असला तरी अर्थशास्त्र हे काही केवळ पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र नाही. मग अर्थशास्त्र आहे तरी काय नक्की? तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पैसा ही गरज पूर्ण करण्याचं महत्त्वाचं साधन आहेच, मात्र पैशाबरोबरीनंच आरोग्य असेल, वेळ असेल, अशी इतरही अनेक साधनं आहेत की जी तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. आणि मग अशी साधनं जर तुमच्याकडे असतील तर तुमच्या गरजा जास्त प्रमाणात पूर्ण होतात. मात्र अमर्यादित वेळ, कितीही काही खाल्लं तरी न ढळणारं आरोग्य, या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडे अमर्यादित परिस्थितीत उपलब्ध नसतात. म्हणजेच काय तर आपण पुढे जर बघायला गेलो की मग अर्थशास्त्रात आपण अभ्यास कशाचा करतो, तर अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ मेकिंग चॉईसेस. तुम्हाला कोणी विचारलं अर्थशास्त्र कशाचं शास्त्र आहे, तर अर्थशास्त्र म्हणलं की अर्थव्यवस्था, पैसा, बँका हेच सगळं आपल्याला दाखवलं जातं. मात्र खऱ्या अर्थाने विचार करायची गरज आहे की अर्थशास्त्र हे पैशाचं शास्त्र नाही. इकॉनॉमिक्स इज द सायन्स ऑफ मेकिंग चॉईसेस. म्हणजेच काय, अर्थशास्त्र तुम्हाला काय शिकवतं, तर अर्थशास्त्र तुम्हाला शिकवतं की जेव्हा तुमच्या गरजा अमर्याद असतात, गरजा पूर्ण करण्याची साधनं असतात, तेव्हा मग तुम्ही काय करता की चॉईस करता, प्रायोरिटी ठरवता की तुमच्या गरजांची तुम्ही काय करता, किती गरजा आहेत यांची प्रायोरिटी लिस्ट ठरवता. मग त्या लिस्टमध्ये मग हे कोणतं काम महत्त्वाचं आहे. अगदी तुम्ही तुमच्या घरचं बजेट मेकिंग जरी पाहिलं की आता महिन्याला वडिलांना एक निश्चित पगार मिळणार असतो आणि त्या पगारीमध्ये वेगवेगळी कामं करायची असतात. मग अशा वेळेस आईवडील काय करतात की या महिन्यात आपल्याला काय काय कामं आहेत याचा अंदाज ते बांधत असतात आणि मग या अंदाजाच्या सहाय्यानं मग ते काय करत असतात, आपल्या कुटुंबाचा कारभार चालवत असतात. हे मागच्या बाजूला जे स्लाईड तुम्हाला दिसते ती स्लाईड मी स्वतः
बजेटवर जे प्रेझेंटेशन करतो दरवर्षी कॉलेजच्या सर्व लोकांसाठी, तर हे अंडरस्टँडिंग बजेट 2021-22, तर या प्रकारचं प्रेझेंटेशन होतं. त्याची स्लाईड आहे बघा. आता अगदी देशाचा अर्थमंत्री असला की ज्याच्या अखत्यारीत खरं तर पैसा छापणं सुद्धा असू शकतं, तर तो काय म्हणतो बघा इथं की आय वॉज कर्स्ड विथ अन एक्सपेन्सिव्ह टेस्ट बट अ लो बजेट. म्हणजेच काय की देशाच्या अर्थमंत्र्याला, प्रधानमंत्र्याला, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला कुणालाही पैसा मुबलक उपलब्ध नाही. त्यांनासुद्धा मर्यादा आहेत. जेवढी त्यांच्याकडे साधनं आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्या गरजासुद्धा मोठ्याच आहेत. मग यामुळं मग जेव्हा आपण या विषयावर चर्चा करतो आहे की इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक्स इन कंटेम्पररी इरा, की अर्थशास्त्राचं सद्यस्थितीमध्ये महत्त्व काय आहे, तर अर्थशास्त्राचं केवळ सद्यस्थितीत नाही, तर अर्थशास्त्राचं महत्त्व भूतकाळात होतं, वर्तमानात आहे आणि भविष्यकाळातसुद्धा राहणारच आहे. आणि ते कुठं कुठं राहणार आहे, तर जिथं जिथं आयुष्यात तुम्हाला निवड करायचा प्रसंग येईल त्या त्या प्रत्येक ठिकाणी यू विल हॅव टू टेक रिकोर्स टू द इकॉनॉमिक्स, की त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अर्थशास्त्र भेटणार आहे. मग तुम्ही अर्थशास्त्र शिकलेले असा किंवा अर्थशास्त्र शिकलेले नसा, तुम्ही एखादे इंजिनियर असू द्या, तुम्ही एखादे डॉक्टर असू द्या, तुम्ही कोणीही असू द्या, ज्यावेळेस तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्हाला चॉईस करायची असलेल्या पर्यायांपैकी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची निवड करायची आहे तर तुम्हाला अर्थशास्त्र शिकावं लागेल. आणि मग तुम्ही बघत असाल, तुम्ही शिकलासुद्धा की साडी घ्यायची का गाडी घ्यायची, या प्रकारचं तुम्ही उदाहरण शिकलं असाल 11वी-12वीला अर्थशास्त्राची व्याख्या शिकत असताना, की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला चॉईस करावी लागते. आणि मग जिथं जिथं चॉईस येईल त्या त्या ठिकाणी अर्थशास्त्र हे येणार म्हणजे येणार. तर आता हे अर्थशास्त्रामध्ये आपण खूप काय काय बघत असतो. एक साधारणतः मी ग्लिम्स दाखवतोय तुम्हाला की कशा प्रकारे देशाच्या पुढे सुद्धा वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. आता हे बघा, बेरोजगारी हे एक चॅलेंज आहे. आणि मग बेरोजगारीचा दर कधी वाढला होता, कधी कमी झाला होता, तर अशा प्रकारची माहिती आहे. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा की जुलै 2017मध्ये हा दर खूप कमी झाला होता आणि एप्रिल 2017 ज्यावेळेस कोरोना खूप मोठा रूप धारण केलं होतं त्यावेळेस हा दर खूप वाढला होता. नंतर हा दर परत काय झाला, कमी झाला. तर अशा प्रकारे जेव्हा जेव्हा तुम्हाला दारिद्र्याचा अभ्यास करायचा आहे, बेरोजगारीचा अभ्यास करायचा आहे, तर त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास करावाच लागेल. आजकाल तुम्ही जर पेपर वाचत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की एअर इंडिया नावाची एक कंपनी आहे. तर ती एअर इंडिया कंपनी खूप तोट्यात आलेली आहे. भारत संचार निगम लिमिटेड असेल, एअर इंडिया असेल, विमानं बसून आहेत, पॅसेंजर्स नाही आहेत, कर्ज वाढलेलं आहे. मग अशा वेळेस सरकार काय करते, अशा उद्योगांचं निर्गुंतवणूकरण करते. ती भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. पेपर जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल तर त्या प्रत्येक पेपरमध्ये अर्थशास्त्राचा उल्लेख आल्याशिवाय कुठलंही वर्तमानपत्र, कुठलंही न्यूज बुलेटिन हे कंप्लीट होऊच शकत नाही. खाता पिता उठता बसता, तुम्ही पेट्रोल भरायला गेला तर त्याच्यावरचे कर अर्थशास्त्राशी संबंधित आहे. तुम्ही वस्तू घ्यायला गेला तर त्याच्यावरचे GST अर्थशास्त्राशी संबंधित आहे. तुम्ही मला एक नाव सांगा आणि त्या प्रत्येक क्षेत्रात अर्थशास्त्राचा संबंध हा आल्याचाच तुम्हाला दिसून येईल. मग इथं बघा की आपणही अनेकदा जे करत असतो ते सरकारलाही करावं लागतं. अर्थशास्त्र काय शिकवतं आपल्याला की जर तुमच्या गरजा अमर्यादित आहेत. आता इथं बघा, इथं तुम्हाला दिसत असेल की शासनाचं हे कर्ज आहे, हे जी लाईन दिसते केशरी लाईन हा शासनाचं उत्पन्न आहे आणि ही पांढरी लाईन हा शासनाचा काय खर्च आहे. की शासनसुद्धा काय करते, जेवढं कमवतं त्याच्यापेक्षा जास्त खर्चावं लागतं शासनाला सुद्धा. मग अशाच प्रकारे अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर असतो तो कमी जास्त होत असतो. आणि मग ह्या कमी जास्त करण्यामध्ये जे काही देशाचं नियोजन असतं, आर्थिक नियोजन असतं, ते करण्यासाठी आधी नियोजन आयोग नावाची संस्था होती आणि आता नीती आयोग नावाची संस्था आहे. ह्या नियोजन आयोगात, नीती आयोगात प्रामुख्यानं ज्याला देशाचं ब्रेन म्हणलं जातं तर तिथं अर्थतज्ज्ञ असतात मित्रांनो. तर तुम्हाला जर देशाचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला अर्थशास्त्र आलं पाहिजे. तुम्हाला कंपनीचं नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला अर्थशास्त्र आलं पाहिजे. तुम्हाला घराचं नेतृत्व करायचं आहे, तुम्हाला अर्थशास्त्र आलं पाहिजे. अर्थशास्त्र आल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात पर्याय नाही, भलेही तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असा. आता हे बघा, फार्म लोन्स, शेतकऱ्यांना किती कर्ज दिलेले आहेत आत्तापर्यंत, तर 2013-14मध्ये 7 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज दिले जात होती.
आणि 2019मध्ये किती दिले जातात? 12,20,000 कोटी. म्हणजेच काय, आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्ज, ग्रामीण अर्थव्यवस्था हा सुद्धा अर्थव्यवस्थेचाच भाग आहे. आता अर्थशास्त्र काय करू शकतं याचं एक झलक मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या काळात बघा की या काळात भारताचा आर्थिक वृद्धी दर खूप जास्त चांगला होता आणि तो पडला, आता जसा तो आताही पडलेला आहे. मात्र जेव्हा जेव्हा अशी पडझड होते तेव्हा पुढचा ट्रेंड काय दाखवतो की रिकव्हरीसुद्धा काय असते, अशी शार्प असते. तर त्याच प्रकारची रिकव्हरी आतासुद्धा आपल्याला इथून अशी अपेक्षित आहे. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं की भारताची अर्थव्यवस्था अशी रसातळाला गेली होती, मात्र ती काहीच काळामध्ये काय होणार आहे, रिकवर होणार आहे. तर रिझिलियन्स म्हणजे काय, तर आपली पुनर्जीवित होण्याची जी क्षमता असते तर ती अतिशय जास्त असते अर्थव्यवस्थांची. कारण की कधी मंदी आली, तेजी आली की घाबरण्याचं कारण काय नसतं. तेजी सर्व काळ राहणार नसते, मंदीसुद्धा सर्व काळ राहणार नसते. तर या तेजीचा, मंदीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तर हे कसं घ्यायचं असतो, या तेजी मंदी येतात का, त्याची कारणं काय, या तेजी मंदी कुठं कुठं येतात, हे सगळं काही तुम्हाला कळेल. आता हे देशामधल्या GST पासून मिळणारं सरकारचं उत्पन्न आहे आणि हे अगदी 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त GST दर महिन्याला गोळा होते. आता 1,20,000 कोटीपेक्षा जास्त ही संख्या गेलेली आहे. तर हे सगळं मित्रांनो तुम्ही अर्थशास्त्राच्या अभ्यासातून शिकणार आहे. परदेशातून येणाऱ्या कंपन्या, त्यांची गुंतवणूक असेल किंवा भारताच्या आर्थिक विकासामध्ये असणाऱ्या ज्या विषमता असतील की महाराष्ट्रात पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रगत आहे, मराठवाडा कोकण जरासे मागास आहेत. तर भारतात पाहिलं तर महाराष्ट्र पुढे, बिहार, झारखंड सारखी राज्य मागे. मग यांच्या मागासलेपणाची कारणं काय, यांची काय प्रगती या काळामध्ये होत चाललेली आहे, हे सगळं तुम्हाला कळतं. जसं तुम्हाला आम्हाला पैसे कमी पडले की कर्ज घेतो, तसं देशालाही कर्ज घ्यावं लागतं. मग हे कर्ज काय याबद्दलचा अभ्याससुद्धा आपण करत असतो. भारतापेक्षा जे देश श्रीमंत आहे तिथं बघा, जपान, कॅनडा, फ्रान्स या देशांचं कर्ज हे भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे एकूण GDPच्या प्रमाणामध्ये आपलं कर्ज किती आहे, 54%. मात्र आपल्यापेक्षा जास्त कर्ज असणारे खूप देश इथं तुम्हाला दिसतील. यामध्ये जपान, कॅनडा, फ्रान्स, US, अमेरिका किंवा UK म्हणजे इंग्लंड, इटली, साऊथ कोरिया, चीन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, रशिया, तुर्की, मेक्सिको, ब्राझील, साऊथ आफ्रिका या सगळ्या देशांचं एकूण GDPशी असणारं जे प्रमाण आहे त्या कित्येक पटींनी त्यांनी कर्ज घेतलेलं आहे. त्यामुळं देश चालवण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावी लागतात, त्यांची परतफेड करावी लागते. तर हे सगळं आहे. याच्यामध्ये बँकांविषयी तुम्हाला भरपूर काही शिकला असाल, नसाल शिकला तर अजून 1-2 वर्षात तुम्हाला शिकायचं आहे मॉनिटरी पॉलिसीबद्दल. तर ह्याच्यामधले या प्रकारचा डेटा, या प्रकारचा अभ्यास तुमच्यासाठी आहे. गव्हर्नमेंट कशा प्रकारे देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करत असते, रोड, रस्ते, वीज याबद्दलची माहिती तयार करत असते. तर हे सगळं चाललेलं असतं. यावर्षी मग सरकारने काय उपाययोजना केलेल्या आहेत, हेल्थवर खर्च करायचा आहे, फिजिकल फायनान्शियल कॅपिटल वाढवायचे आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करायचे. तर यासारख्या वेगवेगळ्या घटना, या प्रकारचे माहिती तुम्हाला मिळते. म्हणजे तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही न्यूजपेपर्समध्ये जॉब करू शकता, एखाद्या न्यूज चॅनलमध्ये काम करू शकता. तुम्ही सरकारचे आर्थिक खाते असतात वेगवेगळी, जसं फायनान्स मिनिस्ट्री असते किंवा डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स असतं, नीती आयोग असतं, अशा ठिकाणी तुम्ही काम करू शकता. तर ह्या सगळे कामं, देशाचं बजेट कसं मांडलं जातं, त्याचा अभ्यास कसा करायचा, तर कसा पैसे येतात, कसे जातात, त्याचं वितरण कशा प्रकारे होतं, तर ही सगळी माहिती मित्रांनो वेगवेगळ्या क्षेत्रासाठी काय केलं जातं हे बघा. ह्या किमान आधारभूत किमती, आजकाल शेतकऱ्यांची आंदोलनं चाललेली आहेत दिल्लीला. मग या आंदोलनांचं कारण काय, तर इथं सगळं तुम्हाला बघायला मिळू शकते. या कोरोनाच्या काळामध्ये मायग्रंट वर्कर्सची जी होरपळ झाली तर ही सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही कामगारांचं कल्याण असू द्या, शेतकऱ्यांचं कल्याण असू द्या, सर्वसामान्यपणे आपल्या आरोग्य असू दे किंवा ह्युमन कॅपिटल म्हणजे स्कूल एज्युकेशन असेल, हायर एज्युकेशन असेल, तर या आरोग्यावरचा हा खर्च. तर वॅक्सिनवर बघा 35,000 कोटी रुपये सरकारने, केंद्र सरकारने कोरोनाच्या वॅक्सिनसाठी ठेवलेले आहेत. 35,000 कोटी रुपये मित्रांनो. आपल्यापैकी कोणी जरी ही संख्या लिहायला घेतली तर आपण निश्चितपणे चुकू, एवढी मोठी ही अमाऊंट आहे. तर अशा प्रकारच्या अमाऊंट सरकार आपल्यासाठी खर्च करत असतं. आत्मनिर्भर भारत योजना म्हणजे काय आहे, स्वस्थ भारत योजना म्हणजे काय आहे, त्यानंतर वॉटर सप्लाय, हे जल जीवन मिशन, जेवढ्या काही विकासाच्या योजना तुम्हाला मित्रांनो दिसतात
देशामध्ये जो काही विकास होतो आहे या सर्व विकासामध्ये कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी अर्थशास्त्रज्ञ अर्थतज्ञ यांची खूप मोठी भूमिका असते. तर या भूमिकेतून जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास केला, तुम्ही स्वतःच्या स्किल्स वाढवल्या, तर तुम्हाला अतिशय दर्जेदार प्रमाणामध्ये जॉब्स मिळू शकते, रोजगाराच्या संधी मिळू शकतील. तुम्ही अधिकाधिक अभ्यास जर इंग्रजी माध्यमातून करायचा प्रयत्न केला, स्वतःला अपडेट ठेवलं, वेगवेगळ्या कुठली स्पर्धा परीक्षा सांगा मित्रांनो मला की त्या स्पर्धा परीक्षेत अर्थशास्त्राचा अंतर्भाव नाही. स्पर्धा परीक्षा पास होणं, अधिकारी होणं हा भाग सोडा, पण त्यांना तो विषय का शिकवला जातो याचं महत्त्व तुम्ही जाणून घ्या. कारण की अर्थशास्त्र निवडीचा अभ्यास करण्याला शिकवतं आणि निवड ही प्रत्येकाला प्रत्येक क्षणाला करावी लागते. तर अशावेळी अर्थशास्त्राचे आपण सगळे, ज्यांनी प्रवेश घेतला आहे काय आणि ज्यांनी प्रवेश घेतला नाही काय, असे सगळेजण हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत. तुम्ही संशोधन करा मित्रांनो, तुम्ही सायन्समध्ये जा, तुम्ही कॉमर्समध्ये जा, तुम्ही व्यापारामध्ये जा, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला अर्थशास्त्र तुमची पाठ सोडणार नाही. आणि तुम्ही कुठेही गेला तर अर्थशास्त्राला तुम्हाला पर्याय नाही. आता एक शेवटची स्लाईड मी तुमच्याबरोबर शेअर करतो की व्हाईल इकॉनॉमिक्स इज अबाउट हाऊ पीपल मेक चॉईस, सोशलॉजी इज अबाउट हाऊ सम ऑफ देम डोंट हॅव एनी चॉईस टू मेक. म्हणजेच काय की समाजामध्ये असाही एक घटक असतो की लोक काही करू का ते करू असं त्यांच्याकडे इतकी संसाधनं असतात, पण मी सांगितलं तसं वेळ मर्यादित आहे, पैसा मर्यादित आहे, आरोग्य मर्यादित आहे. मग त्यांनासुद्धा आपली प्रायोरिटी ठरावी लागते. एकीकडे असे लोक आहेत की भरपूर खायला आहे आणि खाता येत नाही, आणि दुसरीकडे असे लोक आहेत की दे डोंट हॅव एनी चॉईस टू मेक, त्यांच्याकडे अशी कुठली संधी उपलब्ध नाही. तर मग अशा दोन्ही वर्गामध्ये आहे रे आणि नाही रे अशा ज्या दोन वर्ग समाजामध्ये असतात, दोन क्लासेस असतात, तर अशामधलं जे अंतर आहे ते कमी करणं, विकासाची गंगा ज्यांच्यापर्यंत पोचलेली नाही आहे त्यांच्यापर्यंत ती नेऊन पोचवणं, हे सर्व करण्यासाठी मित्रांनो जागरूक अर्थतज्ञांची गरज आहे. एक अभ्यास विषय म्हणून, एक सर्व तुमच्या ज्ञानात भर घालणारा विषय म्हणून अर्थशास्त्र हे महत्त्वाचं आहे. आणि याचा अंदाज तुम्ही जसजसा ते पुढे शिकत जाल, तुम्ही जेव्हा या विषयामध्ये स्पेशल विषय म्हणून अर्थशास्त्र घ्याल आणि ज्यावेळेस तुम्हाला अर्थव्यवस्था चालते कशी, त्यामध्ये काय योगदान असतं वेगवेगळ्या घटकांचं, ह्याचा जेव्हा अभ्यास तुम्हाला मिळेल मित्रांनो, तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय स्पेशल विषय म्हणून घेतल्याचा तुम्हाला नक्की अभिमान वाटेल. एवढं बोलून मी प्राध्यापक कृष्णा कुलकर्णी आपल्या सर्वांना बाय बाय म्हणतो. माझी तुम्हाला विनंती राहील की तुमच्या अर्थशास्त्राच्या कुठल्याही ज्या अडचणी असतील, काही संकल्पना समजत नसतील, स्पर्धा परीक्षेत असतील द्या, कुठल्याही परीक्षामध्ये असू द्या, सर्वसामान्य आयुष्यात असू द्या, न्यूजपेपरमध्ये तुम्ही काही वाचलं आणि तुम्हाला ते कळालं नाही, तर तुम्ही आमच्यापर्यंत या, आम्ही तुमची ती अडचण निश्चित सोडवायचा प्रयत्न करू. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी एक स्पेशलचा विषय म्हणून अर्थशास्त्र ठेवल्यास त्यांना त्यांच्या आयुष्यात एक निश्चितच उज्ज्वल करिअरची संधी मिळू शकेल, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. एवढं बोलून मी माझं हे छोटंसं जे काही व्याख्यान होतं ते थांबवतो. भेटूयात मित्रांनो साक्षात परत एकदा कॉलेज कॅम्पसवर. अलीकडेच आपल्या विभागाला नवीन विभाग मिळालेला आहे, या क्लासरूम मिळाल्या आहेत, इतक्या सुंदर क्लासरूम नवीन आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. तुम्ही सर्व, आम्ही तुमची वाट पाहत आहोत की मुलं कधी वर्गात येतील. आम्ही तुम्हाला भेटण्यास आतुर आहोत. भेटूयात मित्रांनो, या लवकर.